विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित कमलाकर चव्हाण यांच्या पुढाकारानं सालाबादाप्रमाणे याही वर्षी ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेतील विशेष मुलांबरोबर होळीचं आयोजन करण्यात आलं। सदर उत्सवाचं हे 19वे वर्ष होतं। सर्वप्रथम होळीचं दहन करून मराठी आणि हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर इको फ्रेंडली रंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी होळीचा अद्वितीय आनंद साजरा केला। विशेष मुलांना सुद्धा आपल्या पारंपरिक हिंदू संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ही होळी म्हणजे एक थेरपी मानली जाते। या विद्यार्थ्यांबरोबर साजऱ्या केलेल्या होळीतील ऊर्जा आम्हाला संपूर्ण वर्षभर आमच्या दैनंदिन जीवनात काम करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते, असं अभिजित चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। अभिजित चव्हाण यांनी यावेळेला शाळेच्या प्राचार्या अर्चना शेट्टे मॅडम आणि ठाणे महापालिकेचे विशेष आभार मानले। या प्रसंगी समीर, कलाकार सचिन मांगरे, सायली सावंत, लता चोपा, राऊत, सिद्धार्थ भोसले इत्यादी विठाई प्रतिष्ठानचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळेला कलाकार सचिन मांगरे, प्राचार्या अर्चना शेट्टे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। आपण गेल्या 4-5 वर्षात एवढे आजारपण सगळ्यांनी अनुभवले, तर होळीची मजा सगळ्यांनी घ्यायची, त्याची टाळायचीच नाहीये। पण सुरक्षित होळी किंवा कुठलेही सण सुरक्षितपणे साजरे करणं हे खूप गरजेचं आहे आणि हे सगळं सांभाळून आपल्याला पुढे जायचं आहे। आपले सण आपण विसरायचे नाहीत, पण आपण सेफ किंवा सुरक्षित कसे आपले सण साजरे करायचे, आपल्याला स्वतःलाही त्रास नको व्हायला, इतरांनाही नको त्रास व्हायला, अशा तऱ्हेने आपण आपले सण साजरे करायचे आहेत। तुम्हाला सर्वांना होळीच्या शुभेच्छा।